तर बऱ्याच गैरसमजुतांमधून नक्कीच लैंगिक समस्या निर्माण होतात. एखादी क्रीम आपण अप्लाय करणं किंवा एखादी टॅबलेट आपण घेणं त्याचा दुष्परिणाम झाल्यानंतर लोक डॉक्टरांकडे येतात. मग संकोच कमी करण्यासाठी द सेक्स एज्युकेशन हा एकच पर्याय आहे. नमस्कार सर, सगळ्यात नमस्कार. अगोदर तर खूप खूप स्वागत आहे आजच्या सदरामध्ये आपलं. सर, माझा प्रश्न तुम्हाला साधा सोपा आहे की भारतामध्ये इंटिमसी बद्दल बोलायला खूप संकोच केला जातो. बरोबर आहे. पण मग हा जो संकोच आहे तो आपण कसा कमी करू शकतो? संकोच कमी करण्यासाठी द सेक्स एज्युकेशन हा एकच पर्याय आहे. अच्छा. आपल्या भारत देशामध्ये याच्याबद्दल ओपन चर्चा होत नाही नाही होत. आणि इव्हन मुलामुलीमध्ये म्हणा किंवा नवरा बायकोमध्ये म्हणा किंवा ओपन डिस्कशन जोपर्यंत प्रॉपरली होत नाही आणि या विषया इतका महत्त्वाचा आपला हा विषय आहे, त्याच्याबद्दल जर तुम्ही जर गुपितच ठेवलं, तुमचं ज्ञान पण गुपित ठेवलं, तर बऱ्याच गैरसमजुतांमधून नक्कीच लैंगिक समस्या निर्माण होतात. पूर्वीपासूनच सेक्स हा विषय हा कोणी गांभीर्याने घेतलाच नाही, नाही घेतला. कारण Hide की करतात हा लोक. आपल्या जीवनातला महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यातून आपली उत्पत्ती झालेली आहे हे पण लोक विसरत आहेत. आणि सेक्स एज्युकेशन प्रॉपर न मिळाल्यामुळं ह्या बऱ्याच लैंगिक समस्या ह्या निर्माण होतात आणि त्याच समस्यातून काही आजार निर्माण करतात आणि तेच रुग्ण माझ्याकडे येतात. अच्छा, म्हणजे त्यांना असं लाज वाटते कुठेतरी, त्यांना असं वाटतं की आपण हा प्रश्न कसा विचारणार, यस, असं प्रॉपर होतं. डिस्कशन करत नाहीत आणि प्रॉपर म्हणजे कोणाकडून म्हणजे नॉलेज पण घेत नाहीत. पण मग ते कमी कसं करू शकतो आपण? कमी करण्यासाठी आपल्याला भरपूर काम करावं लागेल. आपल्याला सेक्स एज्युकेशन द्वाराच आपण हे सगळं कमी करू शकतो. सर, हे झालं इंटिमसी बद्दल, त्यांना कसं बोलतं करावं त्याबद्दल. पण लोकांना अजूनही वाटतं की सेक्स हा जो लैंगिकतेचा विषय आहे हा फक्त इंटिमसी पुरताच मर्यादित आहे, की त्यापेक्षाही जास्त जाऊन सुख आहे किंवा त्यात काही आनंद आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, बऱ्याच लोकांची एक कल्पना असते की सेक्स म्हणजे फक्त म्हणजे संभोग करण्यासाठीच म्हणजे बरोबर. त्यांची एक कल्पना असते. हा हा. पण जर खरं पाहिलं तर वैवाहिक जीवनामध्ये नवरा नवरा बायकोमध्ये वगैरे. ते एक बॉन्डिंग एजंट असतं. बॉन्डिंग असते. जोपर्यंत तुम्ही प्रॉपर सेक्च्युअल जर सॅटिस्फॅक्शन दोघेही असतात, हा तोपर्यंत तुमचं लैंगिक आयुष्य सुखी असतं आणि समाधानी असतं हा. आणि त्याच्यावरच तुमची प्रोग्रेस पण डिपेंड असते. पण मग लोक बोलत नाहीत किंवा काही अडचणी असतील तर लवकर डॉक्टरांशी संवाद साधत नाही. मग हे का असावं? नाही, याच्या पाठीमागेचं जे मेन कारण आहे ते अज्ञानच आहे. अज्ञान इव्हन नवरा बायको पण खुलून बोलत नाहीत. बोलत. आता माझ्याकडे कितीतरी पेशंट येतात, इव्हन ते म्हणजे ॲज अ कपल काउन्सिलिंग करून घेत नाही किंवा मिसेस आपल्या माझा जो पेशंट असतो हा हा. त्याला क्लिअर काही बोलत नाही नाही बोलत. आणि तिला सॅटिस्फॅक्शन मिळतं का नाही मिळतं, त्याला तिला काय पाहिजे काय हा, नाही, हा. या सर्व गोष्टी चर्चा केल्याशिवाय होत मला वाटतं हे आपण वैवाहिक जीवन हा, हा. किंवा हे आपलं इंटिमेट लाईफ हे आपण चांगलं एन्जॉय करू शकत नाही. लोक गुगलला आजकाल देवता म्हणायला लागले. म्हणजे गुगलवरून त्यांना असं वाटतं की आपल्याला सगळी माहिती मिळते, तिथून रिसर्च केला पाहिजे. पण डॉक्टरांकडे येणं म्हणजे कुठेतरी त्यांना असं वाटतं गोपनीयता कमी होऊन जाईल किंवा मग आमच्या नवरा बायकोमधली ही गोष्ट आम्ही बाहेर कशी सांगणार. हा एक जो माइंडसेट असतो, जी सायकोलॉजी असते, ही हळूहळू कशी आपण कमी करू शकतो? नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं की मॅक्झिमम लोक जे नॉलेज घ्यायचा जो प्रयत्न करतात ते गुगल सर्चवरूनच करतात. आणि गुगल बाबा केव्हा म्हणजे चांगलं प्रॉपर नॉलेज पण देऊ शकतो आणि केव्हा केव्हा तिथं खोट्या माहिती पण असतात. बरोबर पण आहे. ते काही एक म्हणजे पुरेसं म्हणजे साधन नाही की म्हणजे तिथं तुम्हाला सेक्स एज्युकेशन प्रॉपर मिळेल. अगदी. आणि दुसरा प्रश्न असा होता की लोक गुगलवर किंवा मग आता समजा माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की नाही रे बाबा, तू एक काम कर, मी ही क्रीम अप्लाय केलेली आहे, मग तू पण करून बघ. पण त्यांना त्याचा दुष्परिणाम कळतच नाही. आणि बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं की एखादी क्रीम आपण अप्लाय करणं किंवा एखादी टॅबलेट आपण घेणं त्याचा दुष्परिणाम झाल्यानंतर लोक डॉक्टरांकडे येतात. मग म्हणतात डॉक्टर असं झालेलं आहे. बरोबर. तर मग हे असं का असावं? लोक का विश्वास ठेवत नाही? मॅक्झिमम माझे जे पेशंट असतात हा हा. ते त्यांच्या मित्राच्या सल्ल्यानुसारच औषधी घेतलेले असतात की मी वगैरे घेतली, मला खूप छान वाटलं, तू पण घेऊन बघ. जेव्हा की त्याला काही नॉलेज नसतं, तो काही डॉक्टर नसतो, त्याला प्रॉपर डोजेस माहीत नसतात, याच्या शरीराबद्दल त्याला काही माहिती नसते. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं लैंगिक समस्या निर्माण होण्यास कारणीभूत असतात. मी तर असंही ऐकलेलं आहे की लोक लिटरली ऑनलाईन 100-150 रुपयाला वायग्रा मिळतो म्हणून घेतात, जेव्हा की तो हिमालयात खूप वर्षांच्या अनुभवानंतर रिसर्च नंतर मिळत असतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे. पण आजच्या स्थितीमध्ये इव्हन शिलाजीत म्हणा किंवा अश्वगंधा म्हणा, प्युअर फॉर्म मध्ये मिळणं हे खूपच कठीण झालं. खूपच कठीण झालं. खूपच कठीण.